ही घटना आहे गोविंदाची। गोविंद महादेव अवकाळे, वय वर्ष अवघ 25। शेतामध्ये मोलमजुरी करून स्वप्न पाहणारा एक साधा तरुण। रंगाने सावळा, चेहऱ्यावरती एक गोड हास्य, डोळ्यात प्रामाणिकपणा आणि भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याची एक आशा। गोविंदाच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण तो मनाने श्रीमंत होता। त्याचा स्वभाव एकदम मनमिळाऊ होता। गावामधील कोणत्याही वयस्कर व्यक्तीसंग सहजपणे बोलायचा। प्रत्येक लहान मुलांशी त्यांच्याच प्रमाणे बोलणारा, खेळणारा आणि आई वडिलांना देव मानणारा। गोविंदाचं शिक्षण गावातील एक प्राथमिक शाळेमध्ये झालं। त्यानंतर 12वी नंतर त्याने पुण्यातील एका कॉलेजमध्ये डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतलं। गोविंद शिक्षणामध्ये फारसा हुशार नव्हता, पण त्याला पूर्ण जाणीव होती शिक्षणावरती मात करणं याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही। डिप्लोमा झाल्यानंतर गोविंदला पुण्यामध्ये एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर कामही मिळालं आणि इथूनच गोविंदाच्या आयुष्यामध्ये सर्व उलटापालट झाली। गावामध्ये त्याच्या घरी वडील महादेव अवकाळे, लहाना भाऊ व्यंकटेश, आई असं त्याचं कुटुंब। त्याच्या बहिणीचं लग्न झालं असून ती तिच्या सासरी राहत होती। गोविंदाच्या वडिलाची गावामध्ये एक वेगळी ओळख होती। ते आपल्या जाती धर्माला खूप जास्त महत्त्व द्यायचे। गावामध्ये त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही लोकांना कोणी काही बोललं तर महादेव अवकाळ्यांना सहन होत नव्हतं। गोविंद हा घरातील मोठा मुलगा होता, म्हणून वडिलांनी त्याच्यावरती जास्तच लक्ष ठेवलं होतं। 25 वर्षे गोविंद हा थोडा वेगळा स्वभावाचा होता। तो मनमिळाऊ स्वभावाचा होता। त्याला जाती धर्मापलीकडे जाऊन एक माणुसकीचं नातं जपायचं होतं। याच कारणामुळे गोविंदाची गावामध्ये चांगलीच ओळख होती। त्याच्या वडिलांना त्याचा स्वभाव मात्र पटत नव्हता। लहाना भाऊ व्यंकटेश हा वडिलांच्या सांगण्यानुसारच वागायचा। त्याला मोठ्या भावाच्या स्वप्नांचं काहीही कळत नव्हतं। तो वडील जसं सांगेल तसंच सर्व करायचा। गोविंद पुण्यामधील एका कॉलेजमध्ये शिकत असताना त्याची ओळख अंकिता नावाच्या मुलीसंग झाली। अंकिताचा स्वभाव देखील गोविंद सारखाच होता, मनमिळाऊ, शांत स्वभावाची आणि चेहऱ्यावरती हास्य। आणि विशेष म्हणजे अंकिता ही गोविंदाच्याच जातीची होती। त्यामुळे अंकिता आणि गोविंदाचं एकमेकांवरती प्रेम झालं। 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर गोविंद आणि अंकिताने लग्न करायचं ठरवलं। गोविंदने त्याचे वडील महादेव अवकाळे यांना अंकिताबद्दल सांगितलं, परंतु त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं। गोविंदच्या वडिलांना हे पसंत नव्हतं की गोविंदनी प्रेम विवाह करावा। जोपर्यंत गोविंदाच्या घरामध्ये वडिलांच्या निर्णयाला सहमती मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कोणीही विचार करत नव्हतं। म्हणजेच की गोविंदाच्या वडिलांचा या लग्नासाठी नकार होता। त्यामुळं गोविंद आणि अंकिताने आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला। लग्नानंतर गोविंद आणि अंकिताने पुण्यामध्ये एक भाड्याने फ्लॅट घेतला आणि तिथंच दोघं स्थायिक झाले। गोविंद एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पदावरती काम करत होता, तर अंकिता ही घर सांभाळून आपला पार्ट टाइम म्हणून काम शोधत होती। दिवस होता रविवार, 9 जून 2024। सुट्टी असल्यामुळे गोविंद आणि अंकिता दोघंही घरीच होते। त्या दिवशी गोविंदच्या मोबाईलवरती वडिलांचा फोन आला। तेव्हा वडिलांनी गोविंदला सांगितलं, गावामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तुला आत्ताच्या आत्ता घरी यावं लागेल। वडिलांचं हे बोलणं ऐकून गोविंदाचा चेहरा देखील उतरला। अंकिता गोविंदला म्हणाली, मी पण तुझ्याबरोबर येते। पण गोविंदने तिला सांगितलं, तू नको येऊ, घरी नेमकं काय झालंय, वडिलांनी कशासाठी बोलवलंय याचं मला माहिती नाही, गावामध्ये गेल्यावरच मला माहिती पडेल। अंकिता गोविंदाचं बोलणं झाल्यानंतर गोविंद आपल्या परभणीमधील पिंपरी देशमुख या गावी आला। पण गोविंद आणि अंकिताला कुठं ठाऊक होतं ही त्यांची शेवटची भेट असेल। गोविंद गावात गेल्यानंतर वडील महादेव अवकाळे हे शेतामध्ये होते, त्यामुळे वडिलांनी त्याला शेतामध्ये भेटण्यासाठी बोलवलं। शेतामध्ये महादेव अवकाळे आणि त्यांचा लहान मुलगा व्यंकटेश अवकाळे हे दोघंच होते। गोविंद शेतामध्ये गेल्यानंतर लहान भाऊ व्यंकटेशने त्याला विचारलं, आता पुण्यामध्ये कुठे राहतोय आणि काय करतोस? गोविंदने देखील त्याला सांगितलं, मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय, अंकिता आणि मी पुण्यामधील पिंपरी भागात राहतोय। गोविंदाच्या तोंडून हे ऐकताच वडिलांचा चेहरा पूर्ण उतरला। गोविंदला काही कळायच्या अगोदरच वडिलांनी त्याच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्राने वार केला। गोविंद काही क्षणामध्येच खाली पडला। जखमी अवस्थेत तो वडिलांना म्हणला, मी काय चुकीचं केलंय, फक्त प्रेमच केलं होतं। पण वडिलांनी त्याचा एकही शब्द न ऐकता त्याच्यावरती आणखीन 2 वार केले। पण तेवढ्यामध्येच गावातील कोणत्या तरी व्यक्तीने पोलिसांना या घटनेबद्दल कळवलं। पोलिसांनी देखील तात्काळ त्या शेतामध्ये धाव घेतली। तेव्हा गोविंद हा शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला आढळला। पोलिसांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता। त्याचा शेतामध्ये जीव गेला होता। पोलिसांनी लगेचच या घटनेचा तपास करायला सुरुवात केली। गावातील ज्या व्यक्तीने फोन केला होता त्याचा जबाब नोंदवून घेतला।
तसंच गोविंदाच्या मोबाईलची डिटेल्स काढली आणि पोलिसांनी काही अवघ्या तासातच गोविंदाचे वडील महादेव अवकाळे यांना ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे गोविंदाची पत्नी पुण्यामध्ये त्याची घरी येण्याची वाट पाहत होती. सायंकाळ झाली, संध्याकाळ झाली तरी देखील गोविंद घरी आला नाही. त्याच्या मोबाईलवरती अंकिताने फोन केला पण मोबाईल स्विच ऑफ लागत होता. दुसऱ्या दिवशी अंकिताला परभणीमधून फोन आला, तुमच्या नवऱ्याची त्याच्या वडिलांनी हत्या केली. हे ऐकून अंकिताला देखील धक्का बसला. तिने तात्काळ परभणीला धाव घेतली. पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलीस स्टेशनमध्ये तिने सर्व काही सांगितलं. आम्ही फक्त प्रेमविवाह केला होता पण ते गोविंदाच्या वडिलांना पटत नव्हतं. त्यामुळे गोविंदाच्या वडिलांनी त्याची शेतामध्ये निर्गुणपणे हत्या केली. गावामध्ये आपला स्वाभिमान टिकावा म्हणून वडिलांनी स्वतःच्या मुलाच्या प्रेमाचा देखील विचार केला नाही. पण सर्वात विशेष म्हणजे अंकिता देखील त्यांच्याच जातीची होती. फक्त गोविंदने प्रेमविवाह केला म्हणून आपली गावामध्ये बदनामी होईल यासाठी वडिलांनी स्वतःच्याच मुलाला संपवलं.